ज्यावेळी आपण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला 500 रुपयांच्या नोटा मिळतात आणि मग ते 500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी आपल्याला अनेक ठिकाणी चक्रा माराव्या लागतात। जर प्रत्येक एटीएम मधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटाही मिळाल्या तर बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असतं, पण आता हे शक्य होणार आहे कारण आरबीआयने हेच शक्य करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचललेली आहेत। देशातील बँकांनी एटीएम मध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची व्यवस्था करावी अशा सूचना आता आरबीआयने दिलेल्या आहेत। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। देशातील नागरिकांसाठी एटीएम द्वारे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। यासाठी 100 आणि 200 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणामध्ये एटीएम मध्ये प्रत्येक बँकेने ठेवाव्यात, यासाठी आरबीआयने या संदर्भात एक जीआर काढलेला आहे। देशातील बँका आणि व्हाईट लेवल एटीएम ऑपरेटर्सने या सूचना टप्प्याटप्प्याने लागू कराव्यात असे आरबीआयने या जीआर मध्ये म्हटलेलं आहे। व्हाईट लेबल एटीएम हे सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएम प्रमाणेच काम करत असतात। या एटीएम मधून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढता येतात, तसंच बँक बॅलन्स सुद्धा चेक करता येतो। यासारख्या सुविधा हे एटीएम पुरवत असतात। 100 आणि 200 रुपयांच्या नोटा लोकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानंतर आता एटीएम मधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा सहज मिळतील याची जबाबदारी बँकांना घ्यावी लागणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 75% एटीएम पैकी कमीत कमी एक कॅसेट मधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा लोकांना मिळाल्या पाहिजेत। यानंतर पुढील टप्प्यात म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएम मधून कमीत कमी एका कॅसेट मधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा ह्या मिळाल्याच पाहिजेत। या पद्धतीने बँकांनी त्यांचं नियोजन करावं अशा सूचना आरबीआयने दिलेल्या आहेत। अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की 1 मे पासून काही नियम बदलणार आहेत। यात एटीएम मधून कॅश विड्रॉलच्या नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे। होम बँक नेटवर्कच्या बाहेर जर कोणत्याही एटीएम मशीन मधून कोणताही व्यवहार झाला किंवा बँक बॅलन्स चेक केला गेला तर अकाउंट होल्डरला जास्त पैसे म्हणजे चार्जेस द्यावे लागणार आहेत। आतापर्यंतच्या व्यवस्थेमध्ये एखाद्या ग्राहकाने म्हणजेच अकाउंट होल्डरने त्याच्या होम बँक एटीएम ऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले तर अशा प्रत्येक व्यवहारावर त्याला 17 रुपये हे शुल्क द्यावं लागत होतं। आता 1 मे पासून या शुल्कात 2 रुपयांनी वाढ झालेली आहे। तसंच दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून आपला बँक बॅलन्स चेक केला तर त्यावर 6 रुपये शुल्क द्यावे लागत होते। याही शुल्कात आता 1 रुपयाची वाढ झालेली आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय आरबीआयने लागू केलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।